शिट माईक पडला. ओ शिट वा 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 हो. आपण अजूनपर्यंत आपल्या स्वतःला युट्यूबवर इंट्रोड्यूस नाही केला. करायचा? हो यार, खरंच नाही केलं काळ्या. करायचं? हो करूया ना, चल स्टार्ट करूया. हॅलो गाईज, नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? आणि मजेतच राहा आणि मजेतच राहायला पाहिजे. हा आपला डायलॉग म्हणजे माझा डायलॉग आहे. माझा डायलॉग आहे. पण सो आजचा व्हिडिओ आमचं इंट्रोडक्शन. आम्हाला असं तर आता मे मध्ये पूर्ण 1 वर्ष होईल. कंप्लीट होईल. तरी पण आम्ही आमचं म्हणजे इंट्रोडक्शन दिलं नव्हतं. आणि आमच्या कंटाळ्यामुळे माईक पडला. ओ शिट वा 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 वा. असू दे असू दे कसं होते? राहू द्या. थांब, मी लावते थांब. येते का लावायला? हो, मी लावलेलं त्या दिवशी. लावलेलं? अच्छा, हा ते असतं बघू. असंच कधी कधी मध्ये मध्ये असं होतं, मग आम्हाला कंटाळा येतो, मग आम्ही मध्ये मध्ये करतच नाही. मग ते तसं ठेवतो. पण ठीक आहे, मला होत नाही. आपण असं हातात पकडून बोलूया. सो मी काय म्हणतो ते आम्हाला तसे आता मे मध्ये 1 वर्ष होणार आहे. आम्ही 1 इयर कम्प्लीट होईल की आम्ही युट्यूब चॅनल ओपन केलाय वाला. पण आमच्या कंटाळ्यामुळे आणि अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आम्ही व्हिडिओज अपलोड नाही केले डेली. आम्ही पण मध्ये मध्ये नाही, आम्ही दरवेळेला बोलायचो की आपण व्हिडिओ अपलोड करूया. आज आपण व्हिडिओ करायचा. म्हणजे आमचं असं की नाही आज उद्या आपलं करायचं व्हिडिओ करायचं म्हणजे करायचं असं की असं म्हणजे 200% की म्हणजे आता मोठा तिरच मारायला उद्या उठल्यानंतर डायरेक्ट तिरच मारणार असं की करायचं एकदम सिरियस, एवढं की सिरियस मोड ना. लवकर उठूया, सकाळ आपण व्हिडिओ बनवू. एवढं सिरियस मोड मध्ये असायचं. आणि उद्या सकाळी झाला, उद्या आला एनर्जी पूर्ण डूस. आम्ही दोघं पण ढूस. एनर्जीचं काय, आम्ही दोघंच ढूस. पहिल्यांदा मी करायचं का झालं मग आपल्याला त्याला बोल, आज व्हिडिओ करायचा का बघू. जाऊ दे, नकोच करूया, राहू द्या, उद्या करूया. पण उद्या नक्की करायचा एकदम परफेक्ट मध्ये, एकदम म्हणजे ना आपण जो केलाय ना आज, म्हणजे आज आपण ठरवलं तर उद्या नक्की 100% कर. काय आपली कामं सगळी बाकीची आवरायची पटपट आणि लवकर करायचं. बस मला काय माहिती नाही, आज कंटाळा गेलाय ना, उद्या करायचं नाही. कळलं? हा आमचा डायलॉग सतत असायचा. सतत म्हणजे आता पण आहे. म्हणजे आता पण आहे आणि लिटरली सांगायचं म्हणजे आता आम्ही करणारच होतो, पण आम्ही तर विसरलो नाही. पण काय रे, कंटाळा आला आम्हाला, त्यामुळे म्हटलं आता जाऊ. आता इथे बसल्या म्हटलं पण आपलं इंट्रोडक्शन राहिले. आम्हाला हे लक्षात आलं की पण आम्ही काय इंट्रोडक्शन करतो, कारण की आपल्या चॅनलला 1 वर्ष होईल आणि आपण असं काही टाकलंच नाही. म्हणजे आपल्यामध्ये हेच नाही काय ट्रान्सफर, म्हणजे तुम्ही आम्हाला असं नीट असं एकदम असं ओळखत नाही. तर आम्ही बोललो आमचं तुम्हाला हे देऊया, म्हणजे आमच्याबद्दल तुम्हालाही माहिती असावी म्हणून आपण सांगेल की कसं असतं कसं नाही. कसं असतं कसं काय नाही, आमच्याबद्दल आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय. आणि आमचा व्हिडिओ न टाकण्याचं खूप मोठं कारण आहे की आम्ही आळस करतो. खूप आळस म्हणजे आपण असं नाहीये की आम्ही व्हिडिओज करत नाही, आम्ही करतो आणि आम्ही ते अपलोड करतच नाही. कधी कधी जाम कंटाळा अपलोड करता सॉरी व्हिडिओ एडिट करता पण आम्हाला कंटाळा येतो. आम्हाला खूपच कंटाळा येतो व्हिडिओ एडिट करता. असं काय नाही गाईज. आम्ही त्यावेळेस मी असं याला सांगत असतो, काय कर ना एडिट थोडंसं. मग हीच करते व्हिडिओ एडिट, हीच करते 100% हीच करते. मला थोडंफार येतं, म्हणजे मी थोडीशी माझी आयडिया पण सांगतो, पण 95% तरी 95% तरी हीच सांगते की म्हणजे असं करायचं असं करायचं. आणि अर्धा झाला व्हिडिओ एडिट की झालं, मग मध्येच जरा रोहित थांब 2 मिनिटं, थोड्या वेळाने करते. थोड्या वेळ झालं ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी खोटारडा. आणि जेव्हा मी एकदम लगेच अपलोड करून टाकते तेव्हाचं काय? हो ते पण आहे. म्हणजे ती एकदम म्हणजे सिरियस मोड असली ना, अशी सिरियस मोड नाही की मग आता विषय नाही, मग मला टेन्शन नसतं. वा आता काय तर टेन्शन, आता लय सिरियस झाले, आता एकदम व्यवस्थित होणार झाला. मग तो व्हिडिओ एडिट झाला, अपलोड केला की झाला. दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ बनवायला तर बनायचे ह्याला सारखं मग कंटाळा येतोच ना यार. ठीक आहे, कंटाळा आता झालं. कंटाळा आपण दूर केला. आता आपण आपल्या इंट्रोडक्शनला सुरुवात करूया. सो काय कशापासून करायचं? आपलं नाव सांगूया. येस आपण आपली नावच नाही सांगितली, इंट्रोडक्शन चालू करायचं. तर माझं नाव रोहित धनावडे आणि माझं नाव विशाली रोहित धनावडे. आणि आम्ही बिलॉंग करतो, म्हणजे आम्ही कुठून आहोत तर आम्ही सातारामधून आहोत. आम्ही दोघं पण सातारा, जावली सातारामध्ये आम्ही, आणि आता आम्ही राहतो मुंबईमध्ये. आणि गाव आमचं एकच आहे. एकच आहे गाव. 5 मिनिटाच्या अंतरावरती आमची घरं आहेत.
आणि हा? आपलं लग्न कसं आहे, लव्ह की अरेंज? लव्ह मॅरेज आहे आमचं लग्न. पण लव्ह असं पण लव्ह विथ अरेंज केलेले आहे आम्ही. अरेंज अरेंज विथ लव्ह. अरेंज, हा बरोबर, अरेंज विथ लव्ह म्हणजे घरच्यांना सगळ्यांना घरच्यांच्या संमती संमतीने. म्हणजे घरच्यांनी पूर्ण. पडूनच लग्न Yes, केलेलं yes, आहे yes. आमचं. आम्ही म्हणजे फक्त जे सांगितलं की आमचं असं आहे. मग त्यांनी त्यांचं ते केलं की हे आहे, आपण नंतर सांगायला ठेवूया. ओके. सो आपण हा चॅनल स्टार्ट का केला ते सांग. स्टार्ट म्हणजे की आम्हाला आमची ओळख दाखवायची होती आणि ओळख असं म्हणता येणार नाही की आम्हाला काय बोल ना, तेच तू बोल. हा सतत असं ह्याच्यावरती असतो, क्वेश्चन घेऊन असतो. ही काहीतरी असं बोलायला की मग मी असं बोलतो. सो ओळख म्हणून असं नाही होत आहे, पण आमची केमिस्ट्री आम्हाला तुम्हाला दाखवायची होती की आम्ही घरी कसे राहतो वगैरे, म्हणजे ऍज अ कपल आम्ही कसे आहोत, किंवा म्हणजे तुम्हाला कळतायच ना, तुला कळतंय ना मला काय सांगायचं, तू सांग ना. म्हणजे की आम्ही घरात कसं असतो, कसं फ्री आमचं वातावरण असतं, किंवा आमचं म्हणजे रेग्युलर रुटीन कसं आहे कसं नाही, ते आम्ही सगळं म्हणजे म्हटलं की आता पण अजून आम्ही ते स्टार्ट नाही केले दाखवायला. नाही केलं अजून. खूप काही फोटोफोटो नवीन नवीन आहे ते तुमच्यासाठी आम्ही ठेवलंय आणि ते दाखवणार पण आहे. तसं आम्हाला कमेंट मध्ये पण सांगा की तुम्हाला अजून काय हवंय आमच्याकडून असं व्हिडिओ. आपण आम्ही युट्यूब चॅनल फन म्हणता नाही येणार, पण आमची दोघांची केमिस्ट्री आणि काही रिझन्स आहेत ते आम्ही तुम्हाला नक्की सांगू. आणि ह्याच्या आधी आमचा एक चॅनल नाहीये, सांगायचं झालं तर आम्ही खूप वेळा आपण नंतर सांगू. हे आपण हे ठेवूया, हे आपण काय ठेवूया, थोडंसं गॉसिप असू देत ना. म्हणजे तुम्ही गेस करा आणि तुम्ही कमेंट मध्ये विचारा, आम्ही नक्की तुम्हाला सांगू. पण हा मेन ह्याचा मुद्दा आहे की आमची केमिस्ट्री आणि आमचं डेली हे तुम्हाला सांगायसाठी आम्ही म्हणजे मला काय म्हणायचं तुला माहितीये का, आपली केमिस्ट्री आपल्या मुलांना दाखवायसाठी हा मी युट्यूबचा चॅनल उघडलाय. नाही, मला काय म्हणायचं, आमचे फन मुमेंट्स किंवा लग्नानंतरची लाईफ, आम्ही कशी जगलोय, कशी वागलोय आम्ही, आणि आम्ही काय काय एन्जॉय केलंय, आम्ही कुठे फिरायला गेलोय वगैरे वगैरे वगैरे, सगळं म्हणजे ऍज अ कपल आम्ही, म्हणजे त्यांचे मम्मी पप्पा आम्ही कसे आहोत हे दाखवायला हा चॅनलचा एकदम मला म्हणजे माझ्यासाठी मी हा चॅनल ओपन, म्हणजे स्टार्टिंग तर रोहितला काहीच माहित नव्हतं गाईज की मी हा चॅनल ओपन केलाय. मला आयडिया पण नव्हती जास्त की म्हणजे हीच बोलली हे चल ना आपण युट्यूब बनवूयात, युट्यूबचं म्हणजे ब्लॉगिंग वगैरे करूयात. म्हटलं तसं असतं, म्हणजे मी एवढं काय बघितलं नव्हतं, कारण की मी पूर्ण म्हणजे घर टू जॉब एवढंच होतं. नंतर मग म्हणजे नंतर ही बोलायला यार चल ना यार, थोडंसं आपल्याला थोडंसं लाईफ मध्ये थोडा तरी ट्विस्ट हवा ना, असं की एकच काय घर टू जॉब करणार आहे, मग थोडंसं ब्लॉगिंग वगैरे करू किंवा शॉर्ट्स वगैरे करू. म्हटलं ठीक आहे, मग पहिल्यांदा ते नंतर आम्ही सांगणार. सो मी काय म्हणत होते, हे सगळं दाखवण्यासाठी आणि आमच्या मुवमेंट्स त्या एकदम अशा म्हणजे एकदम कॅप्चर करून ठेवायचे की आम्हाला मुलांना दाखवायचे. हे खूपच पुढचा प्लॅन होता, हा खूपच पुढचा प्लॅन होता की आम्ही म्हातारं झाल्यानंतर किंवा आमची मुलं झाल्यानंतर आम्ही त्यांना दाखवू. पण हे असं दाखवताना एकदम असं मस्त, म्हणजे ती लोक पण म्हणतील अरे एवढे छान होते, एवढे रोमॅन्टिक होते, एवढे छान. सॉरी गाईज, इथे जरा आमचा मुव्हू आहे साईडला, त्याचा आवाज येत असेल माईक मधून. खूपच जास्त ओरडते आणि एकदम चिन्नू आहे, एकदम चिन्नू. त्याला भूक लागली वाटतं जाम. मला तर असंच वाटतं त्याला भूक लागली म्हणून तो ओरडतो. तो सतत ओरडत असतो, असं त्याला भूक लागली चालूच असतं. बरं ठीक आहे, हा क्वेश्चन झाल्यानंतर आपण कोणत्या टाइपचे व्हिडिओ बनवणार आहे युट्यूबवर? मराठी कपल्स आपले. तुम्हाला दिसलंच असेल की आपल्या चॅनलचं नावच आहे बिग मराठी कपल्स. पहिलं तर आम्ही वृषाली रोहित ठेवलेलं, पण नंतर आम्ही म्हणजे आम्ही दोघांनी विचार केला की आपण काय ठेवू शकतो, म्हणजे आपल्याला काय सूट होईल वगैरे असं. तर मग हीच बोलली, म्हणजे हिच्याच डोक्यातून आलं की नाही आपण बिंग मराठी कपल. अरे म्हटलं छान आहे, म्हणजे हिच्या आयडिया खूप छान येतात, म्हणजे सुरुवातीपासूनच हिच्या आयडिया खूपच छान येतात. असंही सो मच. आपण सांगितलं आपण मॅरिड आहे की अनमॅरिड? अरे आपण मॅरिडच आहे ना काळ्या. मी क्वेश्चनच विचारला नाही आधी म्हणून. सो गाईज आम्ही मॅरिड आहोत, दोघं जण आम्ही मॅरिडच आहोत. आणि आता मला 1 वर्ष होईल लग्नाला, मे मध्ये 1 वर्ष. आणि आम्ही त्यावेळेस आणि ना त्यावेळेला आम्हाला असं काही जमलंच नाही की हा बाबा ह्याचे व्हिडिओ टाकू त्याचे, आणि काय डोक्यात एवढ्या गडबडीत काय डोक्यातच नाही हा बाबा ह्याचा व्हिडिओ करू त्याचा व्हिडिओ करू. पण पूर्ण प्लॅन करतो, मला तर काय समजत होतं काय करायचं काय नाही, फक्त ही सांगायची असं आयडिया. मग आता मी पण आम्ही हे करायचं नाही की आपण ह्याच्यामध्ये टाकून बनवूयात, म्हणजे त्या आयडियांचं पण आम्ही हे नाही करायचो की हा ठीक आहे हा बाबा हा करू मग नंतर मध्ये कंटाळायचं, मग आमचं राहायचं. आणि त्यावेळेला आम्ही एवढेसे व्हिडिओ टाकले छोटे
जेवण जिरते आमचं. सो मी काय बोलते, बोल ना. त्यावेळी जसे जसे आम्हाला मी माझ्याकडेच असतो फोन, म्हणजे त्याच्यातून आम्ही रेकॉर्डिंग करतो ना, तर माझ्याकडेच असतो. सो आम्ही कुठे की लग्नाचं काय घ्यायचं राहिलं तर आम्ही छोटे छोटे क्लिप्स घेतलेले. आणि पण ते तेव्हा एडिट नव्हते केले, ते तेव्हा टाकले पण नव्हते, ते नंतर नाही एकदम. पण ते आपण बघू, तुमची जर इच्छा असेल तर आम्हाला म्हणजे तुम्हाला बघायचं असेल तर मग सांगा, आम्ही तसं मग थोडंसं शॉर्ट्स व्हिडिओ करून पाठवू. आम्ही क्लिप काढलेले होते थोड्या, पण त्या आहेत ना आपल्याकडे, बघायला लागतील. हा, पण सांग ना आपला उद्देश काय होता युट्यूब चॅनल ओपन करणार? नाही, उद्देश आपलं झालं ना. उद्देश सांगितलं. आपण कोणत्या टाईपचा कॉन्टेंट टाकणार आहे? आपण मराठी कपल्स, की म्हणजे आपण कपल ऍज अ कपल, की आपण काय फन करणार किंवा काय त्यामध्ये सगळ्या विविध छोट्या छोट्या गोष्टी विविध विविध म्हणजे मला मध्ये मध्ये मराठी असं येतं. ठीक आहे, मग शुद्ध मराठी येतं का? बरोबर. आपण असे छोटे छोटे व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ अशा म्हटलं ना, ही बोली चल ब्लॉग बनवायला, म्हटलं चल ठीक आहे. पण ह्याचं जाऊ दे, ह्याचं खूपच मोठं चाललंय. सो मी तुम्हाला सांगते की ह्याचा कोणत्या टाईपचा कॉन्टेंट आम्ही टाकणार आहे युट्यूब वरती. ऍज अ कपल, किंवा आम्ही कुठे बाहेर गेलो ते वाले व्हिडिओज, आम्ही फिरायला गेलो ते. हॅलो नको, सॉरी. किंवा कुकिंग, जेव्हा आम्ही कुकिंग, आणि जाड्याला मला कुकिंग खूप आवडतं, आणि स्पेशली जाड्याला तर खूपच आवडतं. मी असतोच, मला म्हणजे मी कामावरून आलो तरी मग हिला मदत करायला जातो मी आतमध्ये. असतो किचन मध्ये, कंटिन्यू किचन मध्ये असतो. काय काय पाहिजे का तुला, सांग, मी काहीतरी मदत करू. मी कांदा कापायचा असेल तरी सांग, मग मी कांदा कापून देतो किंवा लसूण सोलून देतो. असं काय नाही, थोडं छोटीफार थोडीशी कामं आणि करायलाच हवीत. बायकोला मदत करणं गरजेचं आहे मित्रांनो. सो कुकिंगचे व्हिडिओ, किंवा आम्ही कुठे फिरायला गेलो ते वाले, किंवा ऍज अ कपल आम्ही कसे आहोत ते वाले, किंवा अजून काय, आम्ही काय चॅलेंजेस करू आपल्या फन साठी ते वाले व्हिडिओज. सो हे वाले व्हिडिओज आपल्या चॅनलवरती मेन असतात. आता काय आपल्या बाबतीत असं इंटरेस्टिंग काय आहे? आमची केमिस्ट्री. हो रे, खरंच होतं. म्हणजे कधी कधी ही रागात आली ना, की मग मी शांत बसतो. असा कधी मी रागात आलो की शांत असते. असं मी पण करतो, मग यो 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 असं असतं आमच्या दोघांमध्ये. म्हणजे कधीतरी म्हणजे नाही होत, शक्यतो होतच नाही असं, म्हणजे की असं रागवारागी जास्त होतच नाही, पण कधीतरी झाली तर. काय मला म्हणायचं होतं, आमच्यामध्ये इंटरेस्टिंग असं काय आहे तर आमची तुम्हाला केमिस्ट्री बघायला जाम आवडेल. हे इंटरेस्टिंग आहे आमच्यामध्ये, आणि ते तुम्हाला व्हिडिओद्वारे आम्हाला दिसेल, तुम्हाला दिसेल, आमच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला दिसेल. ते थोडंसं इकडे तिकडे होणार, आणि आम्ही जरा न्यू आहोत, त्याच्यामुळे आम्हाला जसं तुम्हाला एक्सेप्ट आहे तसं आम्ही 100% देऊ. पण आता जरा आम्ही हे होतंय, बरं, इट्स ओके, ते होतच राहणार, आणि आम्ही नक्कीच आम्ही खूप छान बनवू. आपले गोल्स काय आहेत युट्यूबच्या बाबतीत? युट्यूबच्या बाबतीत गोल्स आमचे असे आहेत की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, हेच. आणि आपण किती कपल छान आहोत, की बाबा, म्हणजे असं नाही म्हणता येणार आम्ही किती कपल छान आहोत. प्रत्येक कपल त्याच्यामध्ये ते छानच असतं, त्यांची केमिस्ट्री एकदम छान असते. की फक्त गोल असा आहे की आमचं हे गोल असा आहे ह्याच्या मागचा, की आमचं बॉन्डिंग किंवा हे लोकांपर्यंत पोहोचावं. हे प्रत्येकच माणसं स्टार्ट करत नाहीत की असं, म्हणजे तुला कळतंय ना मला काय म्हणायचं. प्रत्येक कपल युट्यूब चॅनल उघडून त्यांचं गोल्स किंवा त्यांची केमिस्ट्री असं सांगू शकत नाही. सो हेच आहे की म्हणजे ती लोक पण एन्जॉय करतात. नाही, मला हे सांगायचं, ज्या लोकांना करता नाही येत, युट्यूब चॅनल ओपन करता येत नाही, किंवा काही असतं ना, म्हणजे खूप सारे रिस्ट्रिक्शन्स असतात, आणि खूप सारे स्पेसिफिक रिझन्स असतात ज्या लोकांना करताच येत नाही, की मनात असतं ज्या लोकांच्या की आपण करावं. जसं आपलं होतं एकदम आधी, युट्यूब चॅनल ओपन करावं आणि हे करावं. पण असं होतं की नाही करता येत का कोणत्या रिझनमुळे. सो गोल हाच आहे, त्या माणसापर्यंत पोहोचावं आणि ती लोक एन्जॉय करावेत आमचे व्हिडिओ. अजून मी थोडे प्रश्न काढलेले, म्हणजे मी ते लिहून ठेवलेले, सो त्याच्यातूनच घेऊया आपण. असं माझं मध्ये काहीतरी होतं, मी काहीतरी वेगळंच बडबडतो. मग नाही, हा बडबडत कधीच नाही. ह्याला काहीतरी बोलतो असं, ह्याला फक्त की त्याला असं वाटत असतं की मी ह्याला सांभाळून घ्यावं. मग पुढचा प्रश्न, तर हा पुढचा प्रश्न मी काढला होता, जो की तुम्ही आमच्याकडून काय एक्सेप्ट करता.
हा म्हणजे कशा पद्धतीने काय आणि शिकलं काय आणि कसं, म्हणजे व्हिडिओ कसे बनवायचे किंवा की म्हणजे बोलणं कसं वगैरे काय की किंवा तुम्ही चॅलेंज वगैरे सांगता तर म्हणजे तुम्हाला काय काय एक्सेप्ट आहे आमच्याकडून ते आणि तुम्ही आम्ही comment तुम्हाला मध्ये काय कळवा. द्यावं, काय म्हणजे द्यावं काही आमच्याकडून एक्सेप्ट आहे तुम्हाला, की आम्ही हे करू की म्हणजे ते फन करू. टाईप करू की चॅलेंजेस करू की अजून आमची एनिथिंग काय असेल केमिस्ट्री. केमिस्ट्री असं ते काय ते पण सांगू शकता तुम्ही. तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही नक्की ट्राय करायचा प्रयत्न हो करू. हो 100% हा. देऊ आम्ही एकदम 100% तयारी केलेली आहे आणि की आम्ही देऊच. आणि गाईज तुम्हाला जाड्या असा दिसत असेल, तर तो असाच आहे, एकदम शांत, एकदम हो. शांततेने विचार करून सगळं सगळं सगळं. आणि चल एकदम शांत माणूस असतात ना, तसं त्यातला आहे तो. आणि मी पण थोडी हो थोडी थँक्स थँक्स काळ्या. पण तो जेव्हा माणसांमध्ये असतो, तेव्हा पण हा एवढ्या शांततेने असतो. म्हणजे मला काय म्हणायचंय, की मी जाड्याविषयी तुम्हाला सांगते. जाड्या आता तुम्हाला एकदम शांत दिसतोय, तर तो अगदी तसाच आहे. तो माणसांमध्ये गेला तरी तसाच असतो, पण सगळ्यांशी बोलतो. माझं असं आहे, की मी आता तुम्हाला चुलबुल करताना दिसेल आणि मी माणसांमध्ये गेले ना, की मी एकदम शांत असते. इकडून माणूस आला की आम्ही इकडून जाणार. इकडून आला की आम्ही इकडून जाणार. इंट्रोवर्ट माणसं असतात ना गाईज, तुम्ही एकदम रिलेट करत असाल. असं करा, it's okay, it's आणि okay, असं नाही. झाडू एकदम शांत आणि काम माणूस आहे. त्यासोबत राहिलात ना, की तुम्हाला समजेल. आपण एकदम टेन्स मध्ये गेलो त्याच्याकडे, म्हणजे आपल्याला खूप सारं टेन्शन आहे, आणि आपण त्याच्याशी बोलायला गेलो की आपण लगेच शांत होऊन जातो. Thanks, आणि तुम्ही आमच्याकडून जे एक्सेप्ट करता की आम्ही असं असं केलं पाहिजे, तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट मध्ये comment मध्ये सांगा. नक्की हा सांगा. व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी, आमचं इंट्रोडक्शन देण्यासाठी तुम्हाला. आणि तुम्हाला काय, म्हणजे तुम्हाला आमच्याकडून काय काय हवंय. accept आहे म्हणजे कशा पद्धतीने व्हिडिओ पाहिजेत कशा नाही ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा की आणि आम्ही करूच असं नाही की नाही करणार. आम्ही नक्की 100% करू. आणि करूच. आम्हाला जे पॉसिबल असेल ना, ते आम्ही नक्की 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 करू. करू. सो बस करूया. झालं आपलं एवढंच होतं ना इंट्रोडक्शन. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील आमच्याबद्दल, तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट मध्ये विचारू शकता. आणि आम्ही नक्कीच आम्ही सांगू आमच्याबद्दल पूर्णपणे सगळे व्यवस्थित आणि व्यवस्थितच माहिती आहे आपली काय जे आहे ते सांगणार. जे आहे ते सांगणार असं असं मध्ये मध्ये असं माझं कधी कधी होतं असं व्हिडिओ करताना. इट्स ओके. ते ट्रस्ट द प्रोसेस, जे हळूहळू होऊन जातं, ते आपल्याला नाही सवय. हळूहळू बिल्डअप होईल माझ्यात तसं म्हणजे असं काय बोलतात आतून जर बिल्डअप होत तोपर्यंत जरा वाईज थोडस वेळ लागेल. वेळ लागेल बट पण इट्स ओके, आम्ही ट्राय करू. आय विल आमचं नक्की ट्राय 100% करू. येस. मित्रांनो आता अजून काय आपल्याला त्यांना सांगायचंय का झालं का आपलं एवढं. बाय मित्रांनो आणि बाय नको अजून अजून काय आपल्याला सांगायचंय का. जाऊ द्या, थोडंसं हे झालंय. सो गाईज, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आणि आमचं इंट्रोडक्शन कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि तुम्हाला इंट्रोडक्शन कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट्स मध्ये नक्की विचारा. आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्हाला आन्सर द्यायचा. प्रयत्न काय, आम्ही असे पण आम्हाला कमेंट्स येतात त्यांचे आम्ही देतच असतो. सो तुम्ही आम्हाला नक्की विचारा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्ही नक्की आन्सर देऊ त्यांच्या. सो बाय गाईज. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. काळजी घ्या गाईज.